Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. हरामखोर सगळे भाजप बाहेर निघायचं. कोण आहे भाजपचा पदाधिकारी? राणा पाटलाची माणसं बाहेर काढणार आहे. भाजपचं माणूस नका. बाहेर काढा. त्याची माणसं सगळी कोण नाही निघत भाजपचा आता? बैठक आपली शिवसैनिकाची. आई बहिणी शिवाय द्या त्याला बाहेर काढा. भाजपचा आहे तो. आनंदराव आई बहिणी शिवाय देतो म्हणून द्या. आई बहिणी शिवाय देतो आता भाजप आपल्याला. आई बहिणी शिवाय देतो त्याला बाहेर काढा. भाजपचा नका शिव त्याला बाहेर काढा ना. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. सगळेच पक्ष निवडणुकीच्या तयारी लागलेत. त्यातच आता धाराशिवमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद पाहायला मिळतोय. मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोरच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं आता समोर आलंय. शिवसेनेतील काही इच्छुकांना एबी फॉर्म मिळाले नसल्याने हा वाद झालाय. धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील अंतर्गत कलह, कॉल रेकॉर्डिंग, हाणामारी, शिवीगाळ ही कालपासून राज्याला पाहायला मिळतेय. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर तर कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली आहे. शिवाय हाणामारी देखील झाली आहे. अजित पिंगळे यांच्याकडे शिवसेनेचे एबी फॉर्म देण्यात आले होते, परंतु पिंगळे यांनी काही पक्षाच्या बाहेरील लोकांना देखील एबी फॉर्म दिल्याचा आरोप आता केला जातोय. या सगळ्यावर प्रताप सरनाईक यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. अजित पिंगळेवर विश्वास ठेवून चूक केली असं सरनाईक यांचं म्हणणं आहे. खतखत हीच होती की आपल्या उमेदवारांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे. आम्ही शिवसैनिक म्हणून काम तर करणारच आहोत. उद्या त्यांना जरी अजून जागा सोडल्या जास्त तरी आम्ही त्यांचंही काम करणार. परंतु शेवटी आमच्या भावनांना कुणीतरी वाली सापडला पाहिजे आणि त्यासाठी आमच्या भावना आम्ही अशा व्यक्त केला. काही एकाच हातामध्ये जर एबी फॉर्म गेले असतील आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने एबी फॉर्म वाटले असेल तर तेही चुकीचं आहे. आणि ते मी त्यांच्यासमोर कबूल केलं, राजन साळवींनी कबूल केलं की आम्ही विश्वास ठेवला आणि कुणाच्या तरी हातामध्ये एबी फॉर्म दिले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने वाटले. ठीक आहे, आता वाटले गेले असतील, वाटले असतील भाजपकडे नाही, आमच्या लोकांकडे दिले होते एबी फॉर्म. म्हणजे मी नाव पण घेतो, अजित पिंगळेंकडे दिले होते आणि अजित पिंगळेंनी काही आमच्या लोकांना विश्वासात न घेता दिले असं त्यांचं मत आहे. त्यामुळे त्यांनाही मी बोलणार आहे की असं करणं योग्य नाही. शेवटी शिवसैनिक आहे, शिवसैनिकाची ताकद आहे आणि त्या ताकदीच्या जीवावरच आज जिल्हा हा शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीमध्ये हे जे काम झालेलं आहे ते योग्य नाही. दरम्यान आता या वादावर काय पडता पडतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.